मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. जर प्रभू श्रीराम खरंच मर्यादा पुरुषोत्तम होते तर त्यांनी वानरराज बालीला झाडामागून लपून बाण का मारला? हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. पण यामागचं सत्य इतकं खोल आहे की ते ऐकून तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. प्रभू श्रीराम एक आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि धर्माचे पालन करणारा महान योद्धा. पित्याचे वचन पाळण्यासाठी त्यांनी राज्य, सुख आणि वैभव सोडून वनवास स्वीकारला. पण याच वनवासात घडली एक घटना ज्यामुळे अनेक लोक आजही प्रश्न विचारतात. वानरराज बाली अतुलनीय पराक्रमाचा राजा, पण त्याच्याकडून एक गंभीर अधर्म घडला. आपला धाकटा भाऊ सुग्रीवची पत्नी रुमा हिला त्याने बळजबरीने आपल्या ताब्यात ठेवले. पण प्रभू श्रीरामांनी त्याच्याशी समोरासमोर युद्ध न करता त्याला झाडामागून लपून बाण मारला. पण प्रभू श्रीरामांनी असं का केलं? काय प्रभू श्रीराम घाबरले होते? काय त्यांनी धर्माचे उल्लंघन केले? उत्तर आहे नाही. कारण या घटनेमागे एक गूढ रहस्य लपलेलं आहे. बालीला ब्रह्मदेवाने एक अद्भुत वरदान दिले होते. तो ज्या कुणाशी युद्ध करेल त्या योद्ध्याची अर्धी शक्ती त्याला प्राप्त होईल. याचा अर्थ जो कोणी त्याच्या समोर युद्ध करायला उभा राहील तो आपोआपच त्याच्यापेक्षा कमजोर ठरेल. मग प्रश्न येतो, भगवान विष्णूचा मनुष्य अवतार प्रभू श्रीरामांसारख्या महान योद्ध्याने बालीसमोर जाणं का टाळलं? कारण इथे फक्त एकट्या बालीचा प्रश्न नव्हता. इथे जोडलेला होता एक मोठा उद्देश, रावणाचा अंत. रावणाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली होती आणि त्या बदल्यात त्याने ब्रह्मदेवाकडून विशिष्ट वरदान प्राप्त केले होते. रावणाने ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागितले होते, परंतु ब्रह्मदेवाने थेट अमरत्व देण्याऐवजी त्याला त्याच्या मृत्यूबाबत अटी असलेले वरदान दिले. या वरदानानुसार रावणाला देवता, दानव, यक्ष, गंधर्व किंवा इतर कोणत्याही दैवी शक्तीकडून मारणे अशक्य होते. रावणाने या यादीमध्ये मनुष्य आणि वानर यांचा उल्लेख करण्याचे टाळले होते, कारण त्याला वाटले होते की हे प्राणी त्याचे काहीच नुकसान करू शकत नाहीत. आता विचार करा, जर प्रभू श्रीराम बालीसमोर युद्ध करायला उभे राहिले असते तर बालीला त्यांच्या शक्तीचा अर्धा भाग मिळाला असता. आता तुम्हीच सांगा, प्रभू श्रीरामांची ती अपार शक्ती बाली पेलू शकला असता का? की काहीतरी वेगळंच घडलं असतं? काही धार्मिक विद्वान असंही मानतात, प्रभू श्रीरामांची अफाट शक्ती इतर कुणाच्याही शरीरात सामावणे अशक्य आहे. जर असं घडलं असतं तर त्याच क्षणी जगाला हे कळलं असतं की श्रीराम हे साधे मनुष्य नाहीत, तर ते दैवी स्वरूपाचे आहेत. आणि एकदा हे सत्य उघड झालं असतं तर रावणाला मिळालेलं वरदान प्रभू श्रीरामांसाठी सक्रिय झालं असतं. मग काय झालं असतं? ब्रह्मदेवाकडून रावणाला मिळालेल्या वरदानानुसार प्रभू श्रीराम दैवी स्वरूप ठरले असते. आणि जर का असं झालं असतं तर पुढे रावण विरुद्धचं युद्ध कसं घडलं असतं? रावणाचा अंत कसा झाला असता? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला, स्वतःच्या शक्तीचा अभिमान न करता नियमांमध्ये राहून कार्य पूर्ण करण्याचा. आणि म्हणूनच त्यांनी बालीला समोरासमोर न लढता लपून बाण मारला. पण एवढंच नाही, बालीने अशा पद्धतीने त्याचा वध करण्याला अधर्म म्हटले होते. तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्याला शास्त्रवचन सुनावले होते. शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे, जो पुरुष दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करतो किंवा तिच्यावर अन्याय करतो त्याला कोणत्याही प्रकारे शिक्षा देणे हे पाप नसून पुण्य आहे. बालीने आपल्या भावाची पत्नी बळजबरीने स्वतःकडे ठेवली होती
आणि म्हणूनच त्याचा वध हा धर्माच्या चौकटीतच झाला. म्हणून मित्रांनो, प्रभू श्रीरामांनी जे केलं त्यात कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन नव्हते. तो एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. धर्म, नियम आणि भविष्यातील मोठ्या उद्देशासाठी घेतलेला निर्णय. आणि म्हणूनच ते फक्त एक योद्धा नाहीत, तर धर्मासाठी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणारे खरे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. पण इथे एक मोठा प्रश्न अजूनही उरतो. जर असं असेल तर मग प्रभू श्रीरामांनी रावणाला सुद्धा अशाच प्रकारे का मारलं नाही? या प्रश्नाचं उत्तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. तोपर्यंत जय श्रीराम. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.